फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे प्रीतल्स व्लॉग. जर तुम्हाला पुस्तकं वाचण्याची आवड असेल, जर तुम्ही वाचन प्रेमी असाल आणि अशी 5 पुस्तकं तुम्हाला त्याची माहिती करून घ्यायची असेल ज्याच्यामध्ये फूड, लाईफस्टाईल, विचार आणि अजून बरंच काही या पुस्तकातून तुम्हाला शिकायला मिळेल, अशी 5 पुस्तकं जी मी वाचली, जी आज ह्या व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तसंच जर तुमच्याकडे खूप पुस्तकं असतील आणि ती पुस्तकं ठेवण्यासाठी तुम्ही जर बुकशेल्फ घेण्याचा विचार करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण मी घेतलेलं बुकशेल्फ ते मी कसं अरेंज करते, कसं मेंटेन करते, त्याच्यात पुस्तकं कशी ठेवते आणि कुठली पुस्तकं ठेवते, हे सगळं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. आता सुरू करूया आजचा व्लॉग. तर आयकिया सेंटरमध्ये आम्ही आलो होतो आणि तिथून आम्ही काही शॉपिंग केली. त्याच्याचपैकी हे बुकशेल्फही आम्ही आयकिया सेंटरमधूनच घेतलं. पण आयकियाच्या घाटकोपर सेंटरमधून आम्ही हे बुकशेल्फ घेतलं. हे बुकशेल्फ आहे ज्याच्यामध्ये मी ही सगळी पुस्तकं माझी ठेवते. आयकियामध्ये खूप छान छान बुकशेल्फ्स आहेत, पण त्याच्यापैकी हे जे ट्रायंगल शेपचं बुकशेल्फ आहे ना, ते मला जास्त आवडलं. कारण ह्याच्यामध्ये स्पेसही खूप जास्त आहे आणि कॉर्नर पीस असल्यामुळे घरातल्या कुठल्याही रूममध्ये एका कोपऱ्यात तो खूप छान दिसतो. 3 कलर आहेत. त्याच्यापैकी हा एक कलर आहे जो डार्क ब्राऊन आहे, ग्रे ब्राऊन आहे आणि हा ब्लॅक ब्राऊन आहे. पण त्याच्यापैकी हा कलर म्हणजे डार्क ब्राऊन कलर मी घेतला आणि ज्याच्यामध्ये माझ्या घरातली सगळी पुस्तकं मी ह्या शेल्फमध्ये अरेंज करून ठेवते. दर 15 दिवसानंतर मी सगळी पुस्तकं बाहेर काढते आणि हे शेल्फ साफ करून घेते, म्हणजे डस्टिंग करून घेते. ओला फडक्याने करायची काहीच गरज भासत नाही, कारण ह्याचं जे वूड आहे ते खूप छान आहे. अजिबात कुठल्याही प्रकारचा चिकटपणा किंवा अशी धूळ चिकटून राहत नाही. साध्या सुक्या कापडाने जरी डस्टिंग केलं तरी छान असा स्वच्छ असा हा बुकशेल्फ होतो. आणि ट्रायंगल शेप आहे, वुडन आहे हा, आणि कलरही याचा खूप छान आहे आणि खूप मोठा पण नाही आहे, माझ्या हाईटपेक्षा थोडा उंच आहे आणि खूप कम्फर्टेबल असा आहे आणि भरपूर जागा आहे, खूप स्पेस आहे. एकूण ह्याला 5 कप्पे आहेत, म्हणजे सगळ्यात वरचा आणि त्याच्यानंतरचे खालचे 4. आणि हे बघा, असं सहज मी ह्याला मूव्ह करू शकते, म्हणजे पाठच्या दोन्ही बाजू सहज हलवून त्याला छान मी पुसून घेऊ शकते. इतका हा हँडी आहे, म्हणजे एक माणूस हा सहज कुठल्याही रूममध्ये आपण ह्याला मूव्ह करू शकतो. इतका हलका आणि तरीही छान असा आणि भरपूर स्पेस असणारा हा बुकशेल्फ मी घेतला आयकिया या सेंटरमधून, फर्निश सेंटरमधून. तर तुम्ही कधी बुकशेल्फ घेण्याचा प्लॅन करत असाल तर नक्कीच आयकियाचा हा बुकशेल्फ नक्की घेऊ शकता. आता इथे सगळी पुस्तकं मी काढून घेतली आहे, पण पुस्तकं आधी मी सगळी डस्टिंग करून घेते, म्हणजे पुसून घेते सुक्या कापडाने, कारण थोडीफार धूळ असते. आता ह्या बुकशेल्फमध्ये ना मी रोजच्या वाचनाची पुस्तकं ठेवते. इकडे मी पुस्तकं सॉर्ट आउट करून घेते, म्हणजे मराठी, इंग्लिश, हिंदी किंवा फिक्शन, नॉन फिक्शन आणि कुठली वाचायची आहेत, कुठली वाचलेली आहे ही सगळी बाजूला काढून घेते. त्याच्यानंतर अशी काही पुस्तकं आहेत जी अर्थाची आहेत किंवा माझी आहेत, म्हणजे खूप वेळा वाचली आहेत आणि आत्ता आम्हाला ती कोणाला तरी डोनेट करायची आहेत, अशी पुस्तकं मी ही बाजूला काढून घेते. सगळ्यात जास्त तर अर्थाची पुस्तकं आहे, ही सगळी लहानपणीची तिची पुस्तक आणि आता असं तिला आहे की डोनेट कर, जेणेकरून ही चेन पुढे सर्कल होत राहील. आणि आता हे बुकशेल्फ मी पुन्हा अरेंज करून घेते. सगळ्यात वरती मी जी मोठी पुस्तकं आहेत, म्हणजे अर्थाची जी पुस्तकं आहेत इंग्लिश, ती मी ठेवून घेतली. त्याच्या दुसऱ्या कप्प्यामध्ये मी सगळी अशी पुस्तकं ठेवली आहेत ज्याच्यामुळे मोटिवेशन मिळेल किंवा काही आपण आपलं कुठलं ध्येय असेल ते फोकस करण्यासाठी जे काही गरजा असतात किंवा ज्या गोष्टी लागतात, अशी पुस्तकं मी इथे ठेवली आहेत. तिसऱ्या कप्प्यामध्ये पुन्हा मी फिक्शन, नॉन फिक्शन असे ठेवले आहेत. आणि सगळ्यात शेवटच्या कप्प्यामध्ये तर मी भरपूर पुस्तकं ठेवली आहेत, कारण हा कप्पा एवढा मोठा आहे, एवढी जागा आहे की एक रो आणि दुसरा रो असे 2-2 रोमध्ये आपण हे ठेवू शकतो. हे बघा, अशा प्रकारे ही सगळी पुस्तकं ठेवली आहे. इथे हे रॉबिन शर्माचं 5M बुक आहे. अर्थाची काही डिटेक्टिव्ह पुस्तकं आहेत, लंका, त्याच्यानंतर हिडन हिंदू. मराठी पुस्तकंसुद्धा आहेत ज्यामध्ये अरे संस्कार संस्कार आहेत. श्यामची आई आहे माझ्याकडे. अर्थाची ही गर्ल पॉवर नावाचं एक पुस्तक आहे, खूप मस्त आहे. विक्रम वेताळ आणि एक रेसिपीचे पुस्तक पण आहे. हे क्विज पुस्तकं आहेत. पूर्वी मी खूप नॉनव्हेज खायचे, तेव्हा नॉनव्हेजची ही पुस्तकं आहेत. मराठी पुस्तकं आहे. चाणक्य नीती तर नक्कीच माझ्या बुकशेल्फमध्ये आहेच, तुमच्याही असावं असं मला वाटतं. तर अशा प्रकारे मी हे माझं बुकशेल्फ अरेंज केलं आहे. मी ह्या बुकशेल्फमध्ये ही पुस्तकं ठेवली आहे जी मला आत्ता पुढच्या महिन्याभरात वाचायची आहेत किंवा जी समोर असणं गरजेचं आहे, अशी पुस्तकं ठेवली आहेत. ह्याच्यापेक्षाही जास्त पुस्तकं माझ्याकडे आहेत जी मी माझ्या बेडमध्ये ठेवली आहेत. कदाचित असे बुकशेल्फ जेव्हा मी 4 अरेंज करेन तेव्हा माझी सगळी पुस्तकं ह्या शेल्फमध्ये राहील. तर हे होतं माझ्या घरातलं बुकशेल्फ जे मी घेतलं आयकिया सेंटरमधून आणि अशा प्रकारे मी अरेंज केलं माझं बुकशेल्फ. अशा वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं मी इथे ठेवली
आणि आत्ता मी तुमच्याबरोबर शेअर करते ती 5 पुस्तकं जी वाचणं खूप मस्ट आहे असं मला वाटतं. अतिशय छान आणि उपयुक्त अशी ही पुस्तकं जी कुठली आहेत त्याचं थोडक्यात रिव्ह्यू मी देण्याचा प्रयत्न करते. तर सगळ्यात पहिलं पुस्तक आहे चेतन भगत या लेखकाचं 11 रूल्स फॉर लाईफ हे पुस्तक. या पुस्तकात लेखकाने स्वअनुभवातून आलेले पॉईंट इथे मांडले आहेत, ज्याला तो 11 रूल्स म्हणजे 11 रूल्स ऑफ लाईफ असं म्हणतो. खरंच हे 11 रूल्स जर टीनेज आणि तरुणांनी जर फॉलो केले तर 100% यश त्यांच्या हातात असेल. हे पुस्तक मी स्पेशली यूथ आणि टीनेजच्या मुलांसाठी रेकमेंड करते. दुसरं पुस्तक आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, जोसेफ मर्फी यांनी लिहिलेलं. या पुस्तकात आपल्या सबकॉन्शियस माइंडची शक्ती किती असते याबद्दल दिलं आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्व काही मिळवायचं असेल तर ते मिळतं फक्त आणि फक्त तुमच्या सबकॉन्शियस माइंडमुळे, आंतरिक शक्ती म्हणजेच अवचेतन मनामुळे. तुम्ही हे बऱ्याचदा ऐकलंच असेल की तुम्ही मनाचा आवाज ऐका. मनाचा आवाज ऐकून घेतलेले निर्णय इतिहास घडवतात, म्हणजेच अवचेतन मनामुळे, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमुळे. तर हे पुस्तक नक्की वाचा. तिसरं पुस्तक योगासने, डॉक्टर PD शर्मा यांनी लिहिलेलं. या पुस्तकात महत्त्वाच्या 71 आसनांचा परिचय दिला आहे, चित्रांसहित. तसेच वेगवेगळ्या 40 व्याधींवर परिणामकारक ठरणाऱ्या आसनांची माहिती या पुस्तकात आहे. अतिशय सुंदर असं हे पुस्तक आहे. जर तुम्ही योगाभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. पुढचं पुस्तक आहे मुलांसाठी 101 प्रभावी सवयी. लेखक आहेत मनोज आंबिके. या पुस्तकात चांगल्या सवयी मुलांना कशा लावायच्या, कोणत्या चांगल्या सवयी आहेत, ज्या सवयींमुळे आपल्या मुलांचं भवितव्य आपण उज्ज्वल करू शकू, हे सगळं या पुस्तकात आहे. तब्बल 101 सवयी या पुस्तकामध्ये लेखकाने दिल्या आहेत. आणि मला असं वाटतं की प्रत्येक मुलांनी आणि आईवडिलांनी म्हणजेच पालकांनी सुद्धा हे पुस्तक एकदा तरी वाचायला हवं. आणि आता 5वं पुस्तक द 5 AM क्लब, रॉबिन शर्मा या लेखकाचं. या पुस्तकात सकाळी 5 वाजता उठण्याचे फायदे, जसे की फोकस आणि विचारांची स्पष्टता आणि अजून बरंच काही या पुस्तकात आहे. हे सगळं या पुस्तकातून आपल्याला समजतं. 5 वाजता नक्की उठावं आणि त्यामध्ये 20-20-20 याचा फॉर्म्युला दिला आहे. म्हणजेच 20 मिनटं एक्सरसाइज, 20 मिनटं लर्निंग आणि 20 मिनटं मेडिटेशन. हे पुस्तक सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहे. ही 5 पुस्तकं मला असं वाटतं की प्रत्येकाने एकदा तरी वाचणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या पूर्ण आयुष्यावर, तुमच्या विचारांवर, तुमच्या जीवनशैलीवर खूप उत्तम असे बदल घडतील. तर असा होता हा आजचा व्हिडिओ, हा आजचा ब्लॉग, ज्यामध्ये माझ्याकडे असलेलं बुकशेल्फ, त्याचं मेंटेनन्स, मी कुठली 5 पुस्तकं वाचली जी तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील आणि मी कशा प्रकारे पुस्तकं अरेंज करते हे सगळं आजच्या ह्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलं. आशा करते की आजचा हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच युजफुल ठरला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच वेगळ्या व्हिडिओने, एका वेगळ्या ब्लॉगने. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि नमस्कार.